विद्यार्थ्यांनो आणि पालकांनो, श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव येथे अकॅडमिक इयर 2026-27 साठी प्रवेश सुरू झाले आहेत. इयत्ता 11वी प्रवेश प्रक्रिया सुरू. ऑनलाईन प्रवेशासाठी शासकीय मदत केंद्र उपलब्ध. AI ट्रेनिंग सेंटर, स्मार्ट डिजिटल लॅब, अनुभवी प्राध्यापक आणि उत्कृष्ट निकालांची परंपरा. आजच महाविद्यालयात सकाळी 10 ते 4 यावेळी संपर्क करा. SSGM कॉलेज कोपरगाव, उज्ज्वल भविष्यासाठी योग्य निवड. घरपोच आला पूर्ण होईल ना. हे जे काय तर हा ना घरपोच झालं पाहिजे का नाही. हा इथं उभं राहून तुम्ही एवढं लांबून येते काही घरपोच झालं पाहिजे. हे पैसे घेता म्हणजे की घरपोच केलं पाहिजे का नाही. कोपरगाव बस स्थानकावर स्मार्ट कार्डसाठी नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचा आरोप करत मनसे शहर अध्यक्ष सतीश काकडे यांनी परिवहन प्रशासनाला धारेवर धरलं आहे. वृद्ध नागरिक, महिला आणि मुलींना तासनतास रांगेत उभे राहूनही रिकाम्या हातानं परत जावं लागत असल्यानं हा संताप व्यक्त करण्यात आलाय. महाराष्ट्र शासनानं एसटी प्रवासातील सवलतींसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अर्थात NCMC कार्ड अनिवार्य केलं आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला, मुली, विद्यार्थी आणि दिव्यांगांना विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी हे कार्ड आवश्यक आहे. मात्र कोपरगाव बस स्थानकावर कार्ड काढण्यासाठी सकाळी 9 ते 11 असा केवळ 2 तासांचाच वेळ ठेवण्यात आल्यानं मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होत आहे. तसेच काढून झालेलं कार्ड घेण्यासाठी देखील तासनतास रांगेत उभे राहावं लागत आहे. अनेक वृद्ध नागरिक आणि महिलांना तासनतास रांगेत उभे राहूनही वेळ संपल्यामुळे परत जावं लागत असल्याची तक्रार आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे शहर अध्यक्ष सतीश काकडे यांनी बस स्थानकावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. कार्यालयाचे दार बंद असल्यानं त्यांनी संताप व्यक्त करत प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. घटनेची माहिती मिळताच आगार प्रमुख अमोल बनकर आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. यावेळी काकडे यांनी स्मार्ट कार्ड घरपोच देण्याची व्यवस्था करावी, कार्यालयाचा वेळ वाढवावा, कर्मचारी संख्या वाढवावी आणि नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली आहे. आगार प्रमुख अमोल बनकर यांनी या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत या संदर्भात निवेदन देण्याची विनंती करत त्याबाबत वरिष्ठांकडे पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलंय. दरम्यान नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सोडविल्या नाही तर मनसे स्टाईल आंदोलन छेडण्याचा इशाराही सतीश काकडे यांनी दिलाय. यावेळी मनसे विद्यार्थी उपशहर अध्यक्ष प्रतीक त्रिभुवन हे देखील उपस्थित होते. यावेळी वृद्ध महिलांनी आपल्या प्रतिक्रिया माध्यमांसमोर सांगितल्या आहेत. पडलेले हे घरपोच झाले पाहिजे. त्यांचं काय म्हणणं आहे? मी अधिकारी बनकरला भेटलो. त्याला जो कोण आहे तुमचा आंबेला भेटलो, त्याला घेऊन गेलो. तो योग कोण आहे तो अधिकारी, त्याचा संपर्क साधला. जेतुरकर शुल्क विभागा शुल्क अधिकारी आहे, त्याचा संपर्क सांगितला. त्यांनी सोमवारी सांगितलं की सोमवारी तुम्ही पत्रक द्या, त्याची अंमलबजावणी करू. हे म्हातारे कोतारे तालुक्यातून यायचं, पहिले पण यायचं आणि डबल पुन्हा OTP-साठी यायचं. देण्यासाठी पहिले कार्ड तयार केलेले, कार्ड आहे ना असे पडलेले. आमचं म्हणणं हे कार्ड त्या म्हातारे कोतारे जे लोक आहेत त्यांच्या घरपोच झालं पाहिजे. त्यांनी इथं बोलवायची काही गरज नाही. ते जेजुरकरला पण बोललो, बनकरला पण बोललो, म्हणून धिंगाणा घालावं लागलं. हे वय या म्हाताऱ्या लोकांचे काय वय आहे का? हा ही बाई पा वय पा काय राहण्याची ताकद आहे का यांच्यामध्ये? आई तुझं कार्ड हातात घेऊन बंद केला म्हणे, आता बंद झालं म्हणे. 3 दिवसापासून घरके मारते, कवर चक्कर मारायचे. मी म्हातारे माणसाला लांबून लांबून यायचं राहत, कवर घरके मारून भाऊ कटाळाला पाणी नाही प्यायला. काय करणार आहे आम्ही? चक्कर येऊन पडत काय करणार आहे सांगा बरं. हा खिडकी पाणी कार्ड हातात घेतलं होतं आणि बंद झालं म्हणे. कार्ड हातात घेऊन बंद झालं म्हणे. मग काय करायचं? किती चक्कर मारायचे? टायमिंग वाढवून द्यायला पाहिजे ना. मग 9:30ला चालू झालं आणि 11 वाजे पोतर बंद करतात. लोक किती माणसं किती राहते? 2 तासामध्ये किती लोक निघणार आहे? 2 तासात किती माणसं निघणार आहे?
दिवसभर चालवलं तर मग निघायचे नाही का एवढे माणसं. मग मी मायगाव देशमुख. आता तिसरा चौथा चक्कर आहे. नंबर नाही लागत. आज तर हातात कार्ड घेतला आणि बंद झालं इकडं 9 वाजेपासून येले. 9 वाजताच येले. काय सांगशाल आता असं नाही चक्कर मारायचं. त्याच्याकरता माझं म्हणणं आहे यांनी ना घरपोच हे जे गती काढण्यासाठी आले. माझे 4-5 चक्कर झाले. यांच्या 4-5 चक्र झालेले आहे. त्यांनी डायरेक्ट म्हणे का मशीन बंद पडलंय. माझं काय म्हणणं आहे हे जे कार्ड केलेले आहे पहिले हे जर घरपोच जर गेले तर यांचं काम 9 ते 11, 12, 3 वाजेपर्यंत यांचं काम होऊन जाईल ना. हे टाइम कुठून नवीन काढलेलं आहे. 2 तासामध्ये किती आता हे म्हातारे माणसं इथून तिथून इथं 4-4 चक्र झाल्या. पाणी प्यायला नाही त्यांना. चक्कर येऊन पडली ना बाई ती. हा शासनाला लाजा वाटते नाही का यांच्याकडून पैसे घेत्या मग घरपोच करता येत नाही त्यांना. नाही ते कुठं फुकट देऊ राहिले पैसे. जे काढणारे लोक आहे ना त्यांची संख्या आता थोडी आहे. पण आता एवढे लेडीज वापस गेलेले आहे. सकाळी आता 9 ते 11चा टायमिंग आहे काढायचा नोंदणीचा. आणि त्याच्यामध्ये महिला लांबून आलेले होते. मायगाव देशमुख इकडून मायगाव देवी त्या महिला वापस गेले. मग त्यांचं काय आता आम्ही 3 दिवस झाले चक्र मारतोय. 9 ते 11चा टायमिंग आहे. मग आम्ही 8 वाजेपासून येऊन बसून मग आता परत आम्ही रिटर्न जायचं का. 3 दिवस झाले आता आम्हाला. आता माझी इच्छा आहे आम्ही दोनच महिला आहे. आता आमचं यांचं झाल्यावर यांचं झाल्यावर आमचं कार्ड काढून द्यावा. नोंदणी करून घ्यावा आमची. अशी माझी इच्छा आहे आता. तुमचं कार्ड काढलंय का आता घ्यायला आलंय? नाही आता आम्हाला नोंदणी करायची ना अजून. मग आम्ही 3 दिवसापासून येतोय रिटर्न जातोय. 3 दिवस. हा मग 3 दिवस चक्कर मारतोय ना. आता बाकीच्या लेडीज वापस गेलेले आहे. लांबून आलेले होते त्या पण बिचाऱ्या. खेडेपाड्यातल्या महिला येतात. मग तुम्ही नेमकं वेळ टायमिंग ठेवा माझी अशी इच्छा आहे. मग परत जायला लावलं ना. 11 वाजताच बंद केलंय त्यांनी. आणि आम्ही 8 वाजेपासून नोंदणीसाठी आम्ही रांगेमध्ये बसलेलो होतो. आणि मग 3 दिवसापासून रिटर्न जातोय. मग आम्ही काय रोज तेच धंदा करायचा काय याचा. कार्ड घरपोच आलं पाहिजे. गर्दीमुळं पाणी नाही प्यायला आमचे दिवस जवळ आम्ही लांबून आलेलो आहे. सुटे गेले भाऊ चांगली. काय बाबा काय अडचण आहे? ये ना काय द्यायना? नंबर लागलाय. हा तुम्ही पहिल्यांदा आले होते का? हे लेडीचं आहे काढेल एकदा ते घ्यायचंय कार्ड. मग घ्यायला परत बोलवलं. हा मग घरपोच झालं पाहिजे का नाही? काय घरपोच कोण कधी सरकार का माय बाप आपलं आहे का सर्वसामान्यच आहे का? काय सरकार काय? सरकार काय सर्वसामान्यच आहे का ते? माय बाप सरकार आहे ते आपलं नाही. आपलं नाही ते सर्वसामान्यच आहे. कुरिअर नाही येते. कुरिअर नाही येतात. बाकीचे हो बाकीचे कागदपत्र कुरिअर नाही येतात. हे नाही येते. महिना नंबर लावून. मावशी बोल रे काय बोला. घरपोच आलं पाहिजे. आमचे 3 दिवस सकाळ 8 वाजता आले तर कुठून आल्या तुम्ही? धोरणगाव. आज सकाळी मला फोन आला का इथं म्हातारे लोक बाया माणसं यांना त्रास होऊ राहिला. इथं पाणी प्यायला नाही. त्यानंतर मी त्यांना दरवाजा उघडायला लावला तरी त्यांनी दरवाजा उघडला नाही. तर मी दरवाजा तोडून आतमध्ये गेलो आणि मग त्या अधिकाऱ्याला विचारलं या म्हाताऱ्या कोताऱ्या लोकांचं काय करणार. वयोवृद्ध लोक आहे. तुम्ही पहिले एकदा त्यांचं केलं तर त्यांची जे ID आहे ID पोस्टामार्फत तुम्ही त्यांच्या घरी पोहोच करा. तर त्याच्यानंतर इथले ST अध्यक्ष आहे बनकर साहेब त्यांना भेटलो. त्यांनी सांगितलं जेजूरकर साहेब त्यांना फोन लावून घेतला. त्यांना म्हणलो सुविधा करा आणि ते ज्या आहे आधार कार्ड ते कागद त्यांचा जो अर्धा तिकीटचं जे ते त्यांच्या घरपोच केलं पाहिजे. अन्यथा ते म्हणले का सोमवारी तुम्ही मला पत्रक द्या. सोमवारी आम्ही त्यांचं नियोजन करू आणि घरपोच करण्याचे नियोजन करू. जर नाही ते जर झालं सोमवारी आम्ही त्यांना निवेदन देणार. नाही झालं तर पुढच्या वेळेस तसं नाही घरापर्यंत गेलं तर त्यांच्यावर
आंदोलन केल्याशिवाय मनसे शांत बसणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. इथं आता 9 ते 11 हे टाइम आहे. 9 ते 2 तासामध्ये हे काहीच नाही. आणि उलटे म्हातारे लोक किंवा बाहेरून येणारे तालुक्यातले लोक इथं येतात, नंबर लावल्यानंतर हे निघून जातात, म्हणते नाही आता टाइम संपला. मग यांचं घरपोच केल्यावर हे दुसरे जे करायचे ते करायला टाइम सापडेल ना. हे घेणारे पण अर्धा कार्ड तिकीट घेणाऱ्याला पण येतात आणि डबल करायचंय ते पण बाजूला राहतं. म्हणजे सगळा गोंधळ एकत्र होऊ राहिला. म्हणून मी ते मॅनेजरला पण बोललो, जेजूरकर साहेबांना बोललेलो आहे. सोमवारी त्यांना पत्र देणार आहे. आणि हे वयोवृद्ध लोक आहे, त्यांना प्यायला पाणी नाही. लाजा वाटल्या पाहिजे यांना. इथं प्यायला पाणी नाही. चक्कर येऊन पडली ती आई इकडे चक्कर येऊन पडली. त्या आजीला मी उचलून आतमध्ये नेलं आणि त्याचं पहिलं काम करून दिलं. बाकीच्या आज्या माझ्या माग लागल्या. आता सर्वांचं तर मी करू शकत नाही. मी सोमवारी त्याला नियमाने पत्र देणार. पत्रानुसार त्यांनी जर मान्य केलं नाही तर मनसे स्टाईलनी जे आंदोलन करल हे काय इथं काम चालून देणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. या प्रकरणाबाबत तुमचे मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशा स्थानिक आणि ताज्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव. कोपरगावची भन्नाट खाऊ गल्ली आता तुमच्या आवडीचे सर्व पदार्थ एकाच ठिकाणी. एकदम टेस्टी, एकदम फ्रेश. आता पिझ्झा, मोमोज, आईस्क्रीम, ज्यूस, पावभाजी, मिसळ, कॅफे, डोसा, डाळबट्टी, व्हेज बिर्याणी, पाणीपुरी, चायनीज सगळं एकाच ठिकाणी. टेस्ट एकदम जबरदस्त, क्वालिटी फुल ऑन आणि फॅमिलीसाठी बेस्ट व्यवस्था. आमचा पत्ता कॅनव्हास कॅफे, खाऊ गल्ली, निवारा कॉर्नर, कोपरगाव.